Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. महाराष्ट्रातली एक महत्वाची लढत म्हणून शिरूरकडे बघितलं जात आहे. एकदम इंटरेस्टिंग म्हणजे जवळपास 3 वेळा तिथून खासदार राहिलेले आढळराव हे मागच्या निवडणुकीला अमोल कोल्हेंचं त्यांना आव्हान होतं, त्यावेळी पराभव स्वीकारायला लागला. मात्र यावेळी पुन्हा एकदा नवीन दमाने ते उभे राहिलेले आहेत आणि महत्वाचं म्हणजे एकनाथ शिंदेसोबत आल्यानंतर आता ते पुन्हा अजितदादांसोबत आहेत आणि तिथून त्यांचा पक्षप्रवेश झाला आणि आता निवडणूक लढत आहे. शिरूरमध्ये काय रिस्पॉन्स नक्की? मी शिरूरमधून ही माझी 4थी निवडणूक आहे. शिरूर लोकसभा, पूर्वी एक खेड लोकसभा होती. या 4ही निवडणुकीमध्ये जे वातावरण होतं त्यापेक्षा जास्त उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण, पॉझिटिव्ह वातावरण आता ह्या निवडणुकीमध्ये दिसत आहे. गावोगावी गेल्यानंतर लोकांचा जो प्रतिसाद मिळतोय, प्रत्येक गावातून, शहरातल्या प्रत्येक गल्ली भागातून मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा प्रतिसाद आहे आणि ह्या वेळेला मला अंदाज आहे की माझ्या 4ही निवडणुकीचं रेकॉर्ड या निवडणुकीमध्ये मोडेल असा विश्वास आहे. एक अपेक्षा होती यंदा की एकनाथ शिंदेंना मतदारसंघ सुटेल, तिथून तुम्ही ही निवडणूक संपूर्ण लढवाल, पण ऐनवेळी समीकरणं फिरली. आता तुम्ही हा सामना आपण असं म्हणू की राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा होतं. नाही, ठीक आहे ना. शेवटी महायुतीमधून लढतो मी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीमधलाच एक घटक आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप तिन्ही पक्षानं मिळून सहमतीचा उमेदवार म्हणून माझ्या नावावर शिक्कामोर्तब केलं आणि त्यावेळेला ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला गेल्यामुळं मला माझ्या मूळ पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे यांनी स्वतःहून सांगितलं की आपल्याला महायुतीची जागा आहे आणि तुम्हाला इथून लढावं लागेल आणि तुम्ही लढावं अशी माझी इच्छा आहे, असं त्यांनी आदेश दिल्यानंतर आपण या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून लढतो. पण एक महत्वाचा मुद्दा या सगळ्यामध्ये असा आहे की भाजपच्या स्ट्रॅटेजीमुळे एकनाथ शिंदेच्या वाट्याला कमी जागा येतात किंवा ऐनवेळी उमेदवारांची अदलाबदल करायला लागते. जसं की तुम्ही तसे एकनाथ शिंदेसोबत आहात, पण तुम्ही आज घड्याळाच्या चिन्हावरती आहात. युतीला काही बंधनं आहेत, काही अंडरस्टँडिंग आहेत. सगळ्या महाराष्ट्रातल्या 48 जागांचा सारासार विचार करताना एकमेकाची ऍडजस्टमेंट महायुती म्हणून तर महायुती म्हटलं जातं. युतीमध्ये ऍडजस्टमेंट शिवसेना आणि शिंदेनाच करावं लागतं, सगळ्यांनाच करावे लागते. असं काही नाही. शिंदेनाही करावे लागते, भाजपलाही करावे लागते, सगळ्यांनाच करावे लागते. एकमेकाला ऍडजस्ट करून लढणं यालाच महायुती म्हणतात. युती धर्म काय? तोच अलायन्समध्येच लोकांना लढायचं. त्यामुळं त्याच्यामध्ये काही चुकीचं काही नाही. सगळ्यांचा उद्देश काय? नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचं, नरेंद्र मोदीजींच्या विचाराचा खासदार इथून निवडून द्यायचा, हा मुख्य उद्देश आहे. पण म्हणजे आता तुमचे प्रतिस्पर्धी अमोल कोल्हे आहेत, मागच्या वेळेस सुद्धा तुम्ही त्यांच्या विरोधात निवडणूक लढली. त्यांच्या सगळ्यात आता रिसेंटली असं म्हणणं आलं की इथून ऍक्च्युली भुजबळांना उमेदवारी द्यायचं चाललेलं होतं. माळी समाजाचा एखादा नेता असं सगळं चाललेलं असतं ना. ते का असं जातीचं राजकारण काढतात ते मला कळत नाही. मी त्या राजकारणात पडू इच्छित नाही. माझ्या दृष्टीनं भुजबळांना उमेदवारी इथून देण्याचा जो विषय आहे हा त्यांचा कल्पनाविलास आहे. अशा प्रकारची चर्चा कुठल्याही कोणाशी कधीही झालेली नाही. त्यांना आता सवय झाली संजय राऊतांसारखं सकाळी सकाळी उठून बडबड काढायची, त्याप्रमाणे ते करतात. ज्याला बेसलेस विधानं करून प्रसिद्धी मिळवणं एवढाच त्यांचा उद्देश आहे. पण ते ज्या गोष्टींचा बेस देतात या सगळ्याला, ते ज्या सगळ्यांचा बेस देतात या सगळ्याला, तो जो बेस आहे तो अत्यंत इंटरेस्टिंग आहे. माळी समाजाचं राजकारण असेल किंवा आणखी काही महत्वाचे मुद्दे असतील हे त्यातून घ्यायचं म्हणतायत. त्यामुळे त्यांनी जो काही आरोप केलाय तो नक्की कशा पद्धतीने बघायचा? नाही, आरोप म्हणजे बेछूट आरोप आहे. ते काय पोरकटपणाचे आरोप आहे. त्याला काय बेस काही नाही आहे. भुजबळ साहेबांना द्यायचे होते असं काही नाही, अजिबात काय तसं काय. अमोल कोल्हे सगळ्यात जे काही म्हणतायत ते निव्वळ कल्पना विलास असल्याचं आता आढळराव म्हणतायत. नुकतेच अजित पवार आलेत, रथयात्रेला सुरुवात होतीये, त्यानंतर आता अर्ज भरला जाणार असं समोर. कॅमेरा पर्सन गोपाळ सोबत मी ओंकार, पुण्यावरून मुंबई तक.